नमस्कार मित्रांनो, मी सीमा चर्चा विकासाची चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजना 2025-26 याबद्दल माहिती पाहणार आहोत। राज्य शासनाच्या या योजनेअंतर्गत शेळीपालन, मेंढीपालन, म्हैसपालन, कुक्कुटपालन अशा विविध उपजीविका आधारित प्रकल्पांसाठी ऑनलाइन अर्ज करणे सुरू झालेले आहे। ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे पाहिजे, ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत किती याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अर्ज भरण्यासाठी आवश्यक बाबी आता आपण पाहणार आहोत। अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असावे। एका आधार कार्ड नंबर सोबत एकच मोबाईल नंबरची नोंदणी करता येईल। अर्जदार नोंदणी करत असताना अर्जदाराने स्वतःचा वापरात असणारा मोबाईल नंबर भरणे आवश्यक आहे व दिलेल्या मोबाईल नंबरवर अर्जाची सद्यस्थिती SMS द्वारे कळवण्यात येईल। मोबाईल नंबर एकदा जतन केल्यानंतर तो पुढील प्रक्रियेत बदलता येणार नाही याची नोंद घ्यावी। अर्जदार अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असल्यास त्या जात प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाचे सादर करणे बंधनकारक आहे। राशन कार्ड नुसार सदस्यांची नावे तसेच आधार कार्ड नंबरची माहिती अचूक नोंदवावी। कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल। माहिती पूर्णतः खरी असावी। चुकीची माहिती आढळून आल्यास आपली निवड रद्द केली जाईल। अर्जदाराचा फोटो आणि अर्जदाराची स्वाक्षरी। ऑनलाइन अर्ज स्वीकारणे दिनांक 3 मे 2025 पासून चालू झाले असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 2 जून 2025 अशी आहे, त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा। ऑनलाइन अर्ज करण्याची वेबसाईट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। जर तुम्हाला ऑनलाइन अर्ज कसा करायचा याबाबत स्वतंत्र व्हिडिओ पाहिजे असल्यास कमेंट करा। अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।